कल्याण व्हावं याच्याकरता त्यांचं जीवन खर्च झालं. तुम्ही आम्ही बेजार होत असेल. एक जण म्हणला महाराज काय सांगावं झोपच नाही, तो कमून ठेवला पोरायला त्याच्यामुळे झोप नाही. काय बेजार व्हालो. आमची शेजारी निकेदेशमाल म्हणली गावाकडे राहत काय सांगावं महाराज किती काम करते. मा सीतावानी वनवास झाला. मी म्हणलं पराठ्याचा भारा तुझ्या नवऱ्याच्या बोकंडीहून तो का सीतावानी वनवास झाला. सीताला 14 वर्ष 22 दिवस चपाती खाल भेटली नाही. कालांतरान मी शुल्ला आल्यावर ते शुल्ला आलं. गॅसची टाकी त्याच्याच खांद्यावर तरी म्हणते महाराज मा सीतावानी वनवास झाला. तुझ्या बोखंडीवर छत पडन एखादीची. काही बोलते तो माणसं काही बोलते. काय वनवास आहे आपला. आपण खर्च काय केलं शरीर मला सांगा ना. ज्ञानोबाराय तुकोबाराय नामदेवराय चोखोबाराय नाथबाबा सावता महाराज सेना महाराज रविदास महाराज कबीरदास मुक्ताबाई जनाबाई सखूबाई यांनी तुमच्या आमच्या करता जगाचा मार खाल्ला. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती अख्खं जीवन खर्च केलंय तुमच्या आमच्या करता. गाथा काय सुखान थोडा लिहू दिला लोकांनी. तुमच्या माझ्यासारख्या अज्ञानांचे माथे दुरुस्त करण्याचं ताकद ज्या गाथ्यात तो गाथा पाण्यात टाकाव इथपर्यंत तयार आहे. किती दुःख झालं असेल तरी पण खंत नाही. तुमच्या आमच्या करता सगळ्या गोष्टी खर्च. त्याच्या पुढचं भूताची दया हे भांडवल संता. काहीच बसत नाहीत आपण याच्यामध्ये. भांडवल या शब्दाचा अर्थ संपत्ती. आपले भांडवल काय. जमिनी घेणं, कॉर्नरचा प्लॉट घेणं. आकाश सर हे लिपणे सर चांगली पाण्याची जमीन आहे का. जेवारी बांध होत नाही का. भारत नाना अशा जमिनी घेणं अशी प्रॉपर्टी घेणं असं हे आपलं भांडवल आहे. हो हिरी पाडणं बोर करणं तळ्याहून पाईपलाईन आणणं. हो पोरायसाठी वाटेल ते कमवून ठेवणं. म्हातारपणी त्या पोरायन म्हणा जा मारुती पशी झोपायला. हे आपल्या संपत्त्या. इथं भूताची दया भांडवल संता. दुसऱ्यावर दया करणं ही संतांची श्रीमंती आहे. आपुली ममता नाही. काय सुख भोगले या लोकांनी. यायला का गाड्या होत्या बसायला का काय पायी पायी काहीच देहावर आसक्ती नाही. तो का म्हणे सुख पराविया सुखे अमृत हे मुखे स्रवतसे. संतांचं सुख कशात. तुम्ही सुखी ऐकलं की ते सुखी होतात. आपल्या विरोधात ते. एक जणांनी घर बांधलं छान घर बांधलं माहिती आहे आम्हाला. तुला काय माहिती आहे सोमळ्या. नाही आता तर 2 मजली केलं माहिती आहे महाराज. काय माहिती आहे त्याला गवसलं. जेसीबी घेऊन उकर ना तुला गवसतक पाय. कटिंगची केस तरी गवसतेत का पाय तुला. एखाद्याने फेकून दिलेले नाव्याने फेकून दिलेले केस पण गवसतेत का उकरल्या सोमळ्या तुला. इतकं सोपं आहे. आणि गवसला असेल तर अन्न मानधन हे तो प्रारब्धाधीन. फुकट गवसत असतं का. काही काही लोक पैशाच्या विरोधात बोलतात. अरे तुला भेटत नाही सोमळ्या म्हणून भोक तू विठाला विठाला. हे काय गांजा फुक्यान लिहिले का. का गोट्या खेळणाऱ्या भंगाऱ्याने लिहिले. अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे. ठीक आहे असं नाही म्हणायचं की तुम्ही कमवू नका. कमवायचंय पण संतांचं विरोधात आहे. शेजाऱ्याचं पोरग नोकरीला लागलं माहित आहे. कॉफ्या केलत्या आणि तो पोरग आंधळ होतं त्याला कॉफ्या लिहिता येत नव्हत्या का. दुसऱ्याचं चांगलं झालं की पोटात डब्बा उठत होते माणसं. आणि दुसऱ्याचं चांगलं झालं की आनंद व्यक्त करतात ती संत. तो का म्हणे सुख पराविया सुखे अमृत हे मुखे स्रवतसे. जे जे वाक्य पडतील ती संतांचे तुमच्या आमच्या उपदेशा करताय. बाहुली महावैष्णव ज्ञानोबा आहे
तुकोबराय, नामदेवराय, चोखोबराय, नाथबाबा, जे यांनी तुमच्या आमच्याकरता काव्य केले का तुमच्या माझ्यासारख्या अज्ञानी जीवांना गोड मार्गानं चालायचं साधन यांचं काव्य. इतके गोड त्यांचे शब्द आहेत. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठ्ठला विठ्ठला मोठ्या श्रद्धेने अट्टहासाने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानदान अन्नदान सोहळा या पवित्र देशामध्ये संस्कृतीचं मूर्तिमंत रूप 7वा अवतार भगवान प्रभू रामचंद्र अशा माझ्या कृतात्रेता युगातल्या भगवान प्रभू रामचंद्राच्या कथेचं निरूपण, चरित्राचं निरूपण गोड असं सुंदर ज्यांच्या मुखारविंदातून आपण श्रवण करतात. या महाराष्ट्रातलं गोड वारकरी संप्रदायातलं एक जडवड रत्न आदरणीय आमचे पांडुरंगजी महाराज शितोळे महाराज मोठ्या श्रद्धेने गोड अमृतवाणीतून तुमच्या समोर कथेचं निरूपण करतात. महाराज या ठिकाणी बसलेत. महाराजांना प्रणाम. ज्ञानेश्वरी पूर्ण पाठ सुतळे बाबा. हो, पण समाज आग्या मोहळाच्या माश्या आहे. माणसं कीर्तनात बसली म्हणजे काय माणसं असते तू. हे माणसं कालच्या इलेक्शन मध्ये कळाले माणसं आहेत का काय आहेत. विठ्ठला 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 आग्या मोहळाच्या माश्या. ज्यानं धुपन आणलं त्याला कांदा काढू देतात. गौरी पेटून आणा बेटा, माश्या उठून पळाल्या, घेऊन जाय कांदा. आणि ज्यानं काहीच नाही केलं त्याला डासत्यान. ज्ञानेश्वरी पाठ. हो, आमचे तनपुरे महाराज आकाशरे कीर्तन करायले. त्याचं काय नाही, नदीच्या कडीला ये रे मोठा वाडा पोकळ वासन वारा जाई बसा बसा काय लाख सवा लाख पगारे. अनंत बुवा कीर्तन. बाप्पा बी आलेत आमच्या आज. वा महाराजांना गणेश शास्त्री वा प्रणाम. आणि पाठीमागं तर मोठमोठे बाबा इंद्राची कृपा असणारे मोठमोठे गानगंधर्व जे भगवान महाराज असतील, जे बापू असतील, जे गणेश महाराज असतील, जे भरत महाराज असतील, हे ते संचय जाऊ दे त्याला काय ताण. आणि आमचे मोहन महाराज मगाशी आल्या आल्या बैठकीत आले. मोहन महाराज याच गावातले रत्न. पुन्हा ते पलीकडचे निवृत्ती महाराज, रमेश महाराज सगळे आले त्याच्यात. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सर्व गुणीजनांना मृदंगाचार्य आमचे सुखद महाराज. नावही सुखद आणि कीर्तन करायलाही सुख देणारा माणूस आहे. हो, गोड 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 माणूस. छान. तुम्हालाही धन्यवाद. साऊंड सिस्टीमवाल्याला पण धन्यवाद. वाडीचा आवाज रडल्याशिवाय माय वाढीत नाही तर तू कसा वाढीस. विठ्ठला विठ्ठला काय वानो आता न पुरे ही वाणी असं तुकोबराय का म्हणत असतील की संतांचा महिमा वर्णन करत असताना माझी वाणी पुरत नाही. का अधिकार असेल संतांचा. तत्पूर्वी मोठ्या श्रद्धेने ज्यांनी आजचं यजमानपद खपक्या दगडवटीत घेतलं. आमचे विठ्ठलराव रामचंद्र लिपणे बाप्पा कुठे आहेत मिशे आमच्या आहेत का ऐकायला येत का नाहीत बाप्पा आहेत. हो वा वा बाप्पा. आमचे राजेंद्र वसंतराव जाधव मी 7.5 वर्ष त्यांच्याकडे राहिलो. हो, आणि त्याची इथं राहून मग नंतर घर बांधलं. खूप छान सांभाळलं मला. खूप छान खूप छान. आणि विक्रांत सूर्यकांत लिपणे जाताना संग राहा फक्त मी. एक जणानं पाण्यात उडी टाकली, घोंगडी वाहत आली म्हणून तिथं गेल्यावर कळाला हसवले. विठ्ठला 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 हे सदाशिव असं काही काटून टाकी जाय रे बोललेलं.
त्याच्यात नको घाली जाऊ काही बी असं. विठाला विठाला या पंचकृषीतून आलेला माझ्या ज्ञानोबराय तुकोबरावर श्रद्धा असणारा हा गोड सुंदर भाविक वर्ग, मोठ्या या पंचकृषीतून तुम्ही आलात. तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. वा, सुतळे बाबा हा परिसर माझ्यावर प्रेम करतो. नाही तर कधी कधी काय होतं, जिथं पिकत तिथं इकत नाही. हो, मला कोण्या वार्डात टाका मी पडत नाही. विठाला विठाला सर्व पंचकृषीतून आलेल्या श्रोत्यांच्या चरणी नाक घासून प्रणिपात. माझ्या वारकऱ्यांना दंडवत, तिन्ही यजमानांना धन्यवाद. असं काय असेल बरं संतांकडं? तुकोबराय म्हणतात माझी वाणी पुरत नाही. माणसं उगत म्हणते ते फलाना बाप्पा, अहो लोयच आमच्या गावातला गडगंज माणूस आहे, सप्त्याला रुपये देत नाही सोंबळे. काय तू त्याला खांदाडावर घेऊन फिरवायला? कोणाला लोक म्हणतात काय बी काय, ते लोयच मोठा माणूस आमच्या इथला. किती मोठा काय सांगाव बाप्पा, तोंडच पुरत नाही. आणि बायको सातारबाईच्या मिरच्या तोडायला. आणि कोणी कोण मोठा देऊ काही म्हणतात, कोणालाही कोणालाही. अहो देव किती मोठा येईल सांगता येईल. हो, भव भागवते पुराणे ये जगदानंद कंद पतये येन वैकुंठादि सकल अधिष्ठिता येन शराभव स्थितेषु भार्यानां वैभवेन कृतुंजयो. भागवत ऐकू ऐकून नस फुकणारी म्हातारी पण सांगती 16,108 बायका देवाला, 56 कोटी यादव देवाला. देवाच्या प्रत्येक स्त्रीला 3-3 मुली, 48,324 पोरी, 1,61,000 मुलं. नस फुक्या सांगायला. आपला ऐकू ऐकू देव किती मोठा आहे, पण साधूचा अधिकार किती मोठा आहे. अजून पंढरपुरातल्या मालकाला अंत लागला नाही. आणि जर लागला असता तर वैकुंठातून खाली आला असता का रे? या सुखा कारणे देव वेदावरा, या सुखा कारणे देव वेदावरा. वैकुंठ सोडून संता सदनी राहिला, वैकुंठ सोडून संता सदनी राहिला. माणसांना सुख देऊ शकत नाहीत इतके हलकट आपण.
ही सृष्टी ज्याच्या सत्तेवर चालती त्याला जगाचा बाप म्हणतात. वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही त्याला जगाचा बाप म्हणतात. जिहम जीवितायाम भवे त्यक्ताम क्रिया नाशेषु मृत्युर्भयम याप्ता जायनम दहनंच क्रियां सकलस्ततेवाम भोक्तव्यम यज्जायते. इथं बसलेल्यांना किती दिवस बसवायचं आणि कोण्या दिवशी मळ्यात फोकायचे. माया सगट हे ज्याच्या हातात हे त्याला जगाचा पाप म्हणतात. पाप आणि त्याला सुख देण्याची ताकद संतात. काय वर्णन करता येईल त्यांचं. हे टोक आहे संतांचं. बघा अधिकार किती मोठा आहे. एका माणसाला 250 गावाची जहागिरी, 250 गावाची जहागिरी. नुसता ग्रामपंचायतचा सदस्य नाही क्रांत पाटील. अंगाव घेऊ नका, मी एरी म्हणायला लागलो. हो, कोणीच अंगाव घ्यायचं नाही. मा रेडीमेड मी काय कोणासाठी आंगडे शिवायला सुंबळे आहे का. तुम्ही तुमच्या अंगाला घालून घ्याले तर तुम्ही तुमचं ठरवा. मी नाही कोणाला कपडे शिवे. 250 गावाची जहागिरी किती मोठा असल. कुत्र सुद्धा विरोधात नाही सुतळे बाबा. इतका मोठा माणूस. पण बेट्याच्या नशिबात एक दुःख होतं, त्याला बुटाडच जमत नव्हते. कोणती चप्पल घातली की पायाला जखमा होईत. कोणताही बूट घातला काय वानवाताना पुरे वानिया की पायाला जखमा होईत. 250 गावाची जहागिरी. या पवित्र महाराष्ट्रामध्ये, या पवित्र देशामध्ये अजून काही राज्यात तो व्यक्ती फिरला, त्याने नाना प्रकारचे चर्मकार शोधले, पण बूट काही घातला की त्याला त्यात जखमा होऊ लागल्या. दादा जरासा का आवाज वाढवा वाढवा, भूक लागली माय. खूप काही प्रयत्न केला, सगळं सुख. त्याच्या पालखीला खांदा देणाऱ्या मल्लायला खपक्या बुट, पुढं 4 आणि पाठीमाग 4 जे मल्ल होते का खपक्या त्याला अशी बुट, पण यल नव्हतं घालता येत. कानोकान खबर लागली. जागीरदार तुमच्या पायाला गोड असा पोषक जोडा देणारा, बुटाला जोडा म्हणायचे त्या काळात, आता नाव बदलली, असा बूट जोडा करणारा एक फार सुंदर चर्मकार आहे. आणि त्याच्याकडे तुम्ही पायाचं माप देऊन घ्या, तुमच्या पायाला फार सुंदर बूट करील. त्यानं जखमा होणार नाहीत, पाय सुजणार नाही, काय होणार नाही. चांगल्या माणसानं सांगितलं. मुलाला सांगितलं, बाबा अमक्या अमक्या ठिकाणी एक चर्मकार आहे, बुटा चपलाचं दुकान आहे त्याच्याकडं. छपरात दुकान, ते का शोरूम होतं का काय होतं, छपरात ना ना. आणि त्याच्याकडं तुम्हाला बूट पोषक मिळेल. पोरानं डोळ्यातून पाणी आलं आणि सांगितलं, बाबा सगळ्या चर्मकाराच्या दुकानातून आणलेली बूट चपला जर एक केल्या तर आपलं अख्खं कुटुंब जळन. गत्वाम निषदो मृत्युर्भया तथाम चर्मास्तितेषु हो. देशी पेणाराच वाक्य नाही, पोराच वाक्य त्या जागीरदाराच्या. बाबा आपण जर एकाच वेळेला आपल्या कुटुंबावर घाला घातला, आपण सगळेजण मृत्यू पावले तर लाकडं टाकायचं काम नाही, आपण बुटा छपलाच जळू इतके साचलेत. कोण आहे तो चर्मकार तुम्हाला बोट देणारा. मन ग्वाही देत रे. बऱ्याच लोकांनी त्या चर्मकाराचं नाव सांगितलं. मला असं वाटतं त्याच्याकडे जावा. त्या चर्मकाराचं नाव रोहिदास. काही रविदास सुद्धा म्हणतात, रोहिदास रविदास. विटेवरच्या मालकाचे भक्त आहेत, नामधारक आहे, भजन करणारा वारकरी आहे, पण पोटा करता धंदा. आणि करत जावा माणसानं. जन लगन नाही केलं त्यांना नाही केलं तरी धकन, पण जन लगन केलं त्यांना धंदा करायलाच पाहिजे. हरि का नाम पेट का धंदा न करे ओ मूर्ख अंधा. पोटासाठी काम करावंच लागतं.
ज्याच्या वाट्याला जो व्यवसाय, शेती असेल, नोकरी असेल, काय असेल, काम करत राहायचं. हो, आऊतखोर सागाचं जरी केलं बांधाव ठेवलं की खराब होतं. अहो हिवराचं करा ना, उरलं की पुन्हा इड्या ठोकायच्या, बंग चलत. बसून नाही राहायचं, बसलं की भंगार होतं बघा. कोटी रुपयाची गाडी हप्त्याला एकदा शेल्फ मारावं लागतो म्हणत तिचं असंच असते. मला काय माहित नाही, मी फिरून फिरून जरा जरा डोक्यात आले. 7वी शिकेल मी, पण तिला पण चालू ठेवावं लागतं, नाही तर तिचं इंजन जाम होतं, पुन्हा काही जाम होतं. हो, ह्या पण गाड्या फिरावत लागत्यात. हो, सकाळी सकाळी आम्ही लांब काल्याला चाललो, तालुका इकत घेतील अशी माणसं मग पुढं पळायला. हो, सकाळी व्यायामाला त्याला माहिती आपण नाही पळालो की झोपीतच मरत होत. काम करावंच लागन ना. हो, मध्यंतरी जरासा खलकटपणा आला. धोण्याला बाई, भांड्याला बाई, स्वयंपाकाला बाई, खाऊ घालायला ऐक नाही काय माहित. हो, सगळ्या कामाला बायन येईन रोड जाम केला. वा, जशी रेस हाऊसचे घोडेच पळायलेत. धुई न तू धुन, तो कॅल्शियम ढिलं होते, चालली इकडं रोड जाम करायला. काम करायचं कटाळा आलो. हो, काही सोंग. आमच्या इथे एके दिवशी इस्तू पडला. आमच्या पोरायची माय म्हणली, पोरायची माय म्हणजे माय बायको, तुम्ही पुन्हा इचकिताने कोणाला म्हणलं. हो, ती म्हणली त्या अशा टोचायच्या चपला आणा. ते म्हणलं कशाला? त्यानं ते काय होते म्हणले, ॲको पंक्चर काहीतरी प्रेशर. हे असे इंग्रजीत माया कुठून कोणी कोणी घुसत. हा, रक्त असं बोलत जा ना आपल्या भाषेत. हो ना. हा, ते लय दिवसपासून इंग्रजी बोखंडीव घेतली लोकांनी. बँकेत एका बाईनं अंगठ्या दिला, म्हणलं काय चाललं आजी, फार बिजी. अरे बाप्पा, सही करा तर लाशाही आणि बिजी म्हणायली. अरे वा, हिला पैठणच्या तळ्यात टाकावा, माशा तरी सुधरत. खाती महाराष्ट्रातलं, गाती पाकिस्तान मधलं. विठाला विठाला म्हणलं टोचायची चप्पल आणत. म्हणलं त्यानं काय होतंय, ते रक्त जरा चांगलं पळत. 2-4 दिवस ऐकलं मी, पण फुरसानाच्या लय नसते नादी लागतायत. हो, अवघड असतंय. 5ची मोटर चालू होती, त्या दांडात फुरसन पडलं, उसकोरडा फट यारांड्यात भिजले. हो, लय विरोधात जाता येत नसतं संसारात. हे शबात 7-8 दिवसाला मिळालं, चला आपण जाऊ शेतात. डब्बा गिब्बा 2-4 पदार्थ केले. शेतात महाराज आलेत म्हणून, नाही तर येरी तर बाहेरच खातो ना, पाकिट घरीन खाला बाहेर. पण आज चला म्हणलं शेतात गेल्यावर ते मला चपलाचं औषध द्यायचं होतं. रानात गेल्यावर गड्यान 2 तास आधीच उपटून ठुलते पळाट्याचे. मी आपलं धोतर खोसला आच्या गोच्या, शर्ट अडकिलं लिंबाला आणि पळाट्या उचलू लागलो. मी म्हणलं तू 1 तास धर. त्याच्यानंतर गळ्यात शपथ पुन्हा म्हणलीत नाही टोचायची चप्पल आणा. म्हणलं ही काळी माती टोकल्यावर कुठंच रक्ताच्या गाठी होत नाहीत. पुन्हा म्हणलीत नाही, नगच म्हणली चप्पल नगच कोणतीच नग. हो, औषध चांगलं असलं की गुण येतो. हो, औषध देणार बी चांगला लागतो. एकदा मग दुखू लागलं, ताप आली, मला इंजेक्शन दिलं, दुखलत नाही. डॉक्टर साहेबाला म्हणलं इंजेक्शन, ते म्हणले 2 दिले ना, इकून एक. म्हणलं दुखत कस काय नाही? ते म्हणलं आपला हातच तसा कोमल आहे. मग हॉस्पिटलच्या बाहेर आल्यावर कळलं दुखलं काऊन नाही. कष्ट्यावरून हात फिरला, कष्टावाला झाला, त्यानं कष्ट्यातच आणलं होतं. आणि कुठून दुखन कष्ट्यात आणल्यावर. ये रे वा डॉक्टर, तुला तूर कापायला न्यायला पाहिजे. विठाला विठाला विठाला. मुलानं सांगितलं बाबा, देहं मृत मृत्यू सारेषु. सगळे जर एका वेळेला गेलो तर आपण बोटा चपलात जळू, इतके आपल्याकडं बोराडे मामा बोट आहेत, असं मुलानं सांगितलं. पण त्या जहागीरदाराची भावना एका वारकऱ्यावर बसली. त्या वारकऱ्याचं नाव संत रोहिदास महाराज. जायचं इतक्या लांब कसं. पालखी घेतली आणि पालखीत बसून
तो जहागीरदार त्या गावात आला. 250 गावाची जहागिरी. कल्पना कर, त्या काळातली माणसं वजनदार होते, महिमेत राहत होते. हा, आता ज्याच्याकडे नाही त्याच्याकडे नाहीच, पण ज्याच्याकडे भरपूर, ज्याच्या बँकेत कोटी, त्याच्या धोत्राला गाठी. हा, हे येडेवणीच करणार. ते वजनात राहत होती माणसं. काय काय पालखीतून खाली उतरल्याबरोबर अख्खं गाव जमा झालं. रोहिदासांकडं जहागीरदार, रोहिदासांकडं जहागीरदार. चपला शिव लागले, पटकन उठले, प्रणाम केला. भालदारानं सांगितलं तुमच्याकडे आलेत. माझ्याकडं? अरे बापरे, काय बसायला टाकू. रविदास महाराजांच्या घरी लाकडाचा ठोकळा, त्या ठोकळ्यावर एक चांबडा रंगिलेला आणि त्याच्यावर शाडूच्या मातीची विठ्ठलाची मूर्ती. जगाचा बाप चांबड्यावर ठेवलेला. याला काय बसायला टाकीन? नव्हतंच ना काही घरी, काय बसायला टाकू. त्याच्या डोळ्यातून पाणी टपटपलं. सांगितलं, महाराज 50-60 वर्षाचं आयुष्य गेले, पण आतापर्यंत पायात बूट चप्पल घालायचा योग नाही आला. कोणीही चर्मकारानं बूट शिवला की पायाला जखमा होत्यात. काय त्याला ॲलर्जी म्हणता येईल आपल्या भाषेत, असं होतंय. आणि माझी अपेक्षा आहे तुम्ही मला जोडा शिवा. काय वानू आता न पुरी वाणी. आणि मी परवाला येणार महाराज. हे मोठा लोक नरम तितके, रगिलो तितकेच, हात जोडले, पाय पड, डोळे भरून आले आणि परवाला येतो म्हणे मी बूट घ्यायला. जी या. झोपाटा लावला दुकानाला. दररोज कशाचा आला झोपाटा. आतमध्ये गेले. आई बाबा बंगईवर होते. माय बाबा, एक जहागीरदार आलते. म्हाताऱ्यानं सांगितलं अमके अमके. जी. त्याला म्हणे कोण्यात चर्मकारानं शिवलेलं बूट येत नाही आणि मला परवाला बूट घेण्यासाठी माझ्याकडे येणार आहेत. आज मी त्यांना सांगितलं की माझ्याकडे रंगवलेलं चर्म नव्हतं, परवाला बूट पाहिजे. दोघांनी डोक्यावर हात ठेवला. पंढरपुरातला मालक तुमचं काम करून टाकेल म्हणले, काय काळजी करू नका. शेवावती सुतळे बाबा, शेंडीला सुतळीचं एक टोक बांधलेलं आणि दुसरं बंगईला बांधलेलं होतं. मान हलवायची नसली तरी हालीत होते बंगई हलण्यासाठी. देवा, या शेवेत जर कुचराई केली नसेल, तुला माझ्या निखळ परमार्थाची शपथ आहे. माझ्याकडे आलेलं एकही गिऱ्हाईक आतापर्यंत असंतुष्ट होऊन गेलं नाही. या व्यक्तीला संतुष्ट करून टाक माय बापा. तिसऱ्या दिवशी येणार माणूस. नाना प्रयत्न केले चर्म रंगवायचे, पण पसंत येत नव्हतं रोहिदास महाराजाला. दिवस माळवला, दुकानाला झोपाटा लावला. घरातली जेवणी खावणी आटपली, सगळीजण झोपली. रात्रीला 10:30 वाजता विटेवरच्या मालकाची शेजारती झाली. आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा, आपुलाले मनोरथ जातो आपुल्या स्थळा. शेजारती झाली. दृष्ट काढली सखयाची, पांडुरंग रायाची दृष्ट काढली. सखयाची पांडुरंग रायाची दृष्ट काढली. शेजारती झाली, विडा झाला. किलूप लावलं पुजाऱ्यानं. सेस टाकली. त्या शेजोर जगाचा मालक नाही सुतळे बाबा. तसाच उठला सुखद बुवा आणि जगाचा बाप रविदास महाराजांच्या दुकानात. चमडा काढा. नाना रात्रभर रंगीला चमडा.
रात्रभर चमडा बुडवायचे कुंड असतं चर्मकाराकडे, त्या कुंडात चमडा बुडवायचा, पुन्हा रंग धुवायचा, त्याला खाली खाणेकोचे जर कुठं लुंगसाडा असतील तर ते रापीनं असे मरदायचे, पुन्हा त्याच्यावर एक ते ठोकळा असतो त्यानं मरदायचे, जशी शाई मर्दित का तसा तो चमडा मरदायचा. 2-2:30 वाजता काम आटपलं. सकाळी 9 वाजता 2:45 गावाची जहागिरी असलेला जहागीरदार पालखीतून खाली उतरला. रविदास महाराज वजनात आवाज, रंगवला का चमडा, घाम सुटला का सर घाम. रविदास महाराजांना अरे बापरे म्हणले, चमडा यांच्यासाठी चांगला चांगला रंगवायचा तर पैसे लागतील, आणि बुवा वजनात नुसती ऑर्डर देऊन गेलाय, पैसे कुठे आहेत. सुतळे बाबा बाजूला पाहिलं की 2 चमडे चंद्र सूर्याच्या प्रकाशाला तेजाला लाजवतील इतके चम 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 चमकणारे 2 चमडे हातात घेतले. या महाशय या, टेका याच्यावर पाय. पाय टेकल्याच्या नंतर आगा शिरसा तंतुयम सुचागृहा, डोक्यावरचा जो केस असतो का, या केसा इतका सुद्धा चमडा कानाकोचा नव्हता, तितकंच माप. उद्याला देऊन टाकतो पोट. आतमध्ये गेले विचारलं, चमडा कोण आणून टाकला, कोण रंगीला. माईन सांगितलं, बापू रात्री झोप येत नव्हती रे, आणि पाण्यात चमडा बुडिल्याला चटचट आवाज येत होता. मला असं वाटलं की तू रात्रभर धंदा करायला काय. रविदासांचे डोळे पाण्यानं डबडबले आणि कुटुंबातल्या लोकांना सांगितलं, तुमच्या बंगईच्या पायथ्याला मी झोपलेलो होतो. मग रात्री दुकानात धंदा कोण करीत होतं. नंतर अंतकरण डबडबलं, लक्षात आलो तो जगा रविदासा संगे चर्म रंगू लागे. हो, विटेवरच्या मालकाने काम केलं. आला दुसऱ्या दिवशी जहागीरदार, द्याला बोट त्याला. कायम स्वरूपी पायातली वेदना संपली. काय कर्म असेल. एका सुंदर अशा काव्यामध्ये त्या जहागीरदाराचं वर्णन आलंय. काय पाप केलं तर मागच्या जन्मात, म्हणून पारणीर भयम पदाश्रिता. पारणी म्हणजे हात, पद म्हणजे पाय. त्याच्यात व्याधी होत होती, तो विषय नाही सांगायचा. पण ती व्याधी मुक्त करण्याचं काम एका निष्ठावंत वारकरी, अष्टादश संतांपैकी महान भगवत भक्त रविदास यांनी जोडा शिवल्याबरोबर त्याच्या पायातली व्याधी जाती आणि वारकरी संप्रदायाचं टोक उद्भवतंय, उंच जाते, उंच उंच. ही संतांची व्याप्ती. कायवानो आता पुरे वारे, कायवानो आता पुरे वारे, कायवानो आता पुरे वारे, कायवानो आता पुरे वारे. चरणी ठेवितासे, चरणी ठेवितासे, चरणी ठेवितासे. हिवानी
जे चांगले आहेत त्याच्यावर समाज. एका बाईचा नवरा काळा दिसायला, गोंगडी इतका गोरा. अहो समाधान माना, माणसं मानित न समाधान, दुसरंच काय बी. घोंगडी इतका गोरा त्या बाईचा नवरा. अरे शेजारीन म्हणली वची आमच्या इथली मागच्या हप्त्यात मेली, जिथे जगाशालीच कुमी म्हणली माय कस्तुरे तू नवरा कसा काळात दिसत तू ग. पण कस्तुरी गरीब होती. ती म्हणली असू द्या माय काकू, जाऊ द्या, काय आता बापानं दिलंय, कशाला त्याच्या विरोधात. दोन गोष्टी पारतंत्र्यात धर्मनियमामध्ये. बांधल्या खुंटाशी धेनुचे चरणे, दिल्या घरी राहणे लेकीचे ओ. ती माझ्या भारताची स्त्री, ती या महाराष्ट्रातली स्त्री. दगाईला ज्या दावणीला वाहलं त्या दावणीची वैरण खाची. बापाने ज्या घरी दिले त्या घरच्या लोकांचा प्रपंच आपलं म्हणून करायचा. ही आपल्या भारताची संस्कृती आहे. माया असं शास्त्र सांगते, असू द्या काळे का व्हाले, पण कौरक सहन करीन कस्तुरी. ही म्हणली माय पण कसा काळात दिसत होती. एके दिवशी म्हणली माय मा दिसू द्या काळा, पण दिवस माळाच्या आधी घरी येतोय. तू अगन गोरा पाने, पण सातोण्याला बस स्टँडला पाहावं लागत तू कुठं पायड्याला आहे म्हणून. त्याच्या तोंडावर मासे आणते काय थाट तू. हा समाधान माना. आपला पंढरपुरातला काळा आपला बाप, जगाचा बाप हे जगाचा बाप. मी नेहमी सांगत असतो, ज्याच्या बापानं 200 एकर जमीन कमवून ठेवली त्यानं शहाणपणा करायचा नाही अर्धा एकरासाठी. हो, सासरवाडीत भांडायला अर्धा एकरासाठी. अरे तुझ्या बापानं 200 एकर कमवून ठेवली ना. ज्ञानोबा आहे तुकोबा आहे, आपले बाप आहेत सुतळे बाबा. आपण ढवळे गुरुवार पिवळे बुधवार बोखंडीवर घ्यायचीच नाही. काही सोंग शास्त्र म्हणेल ते सांडावे, राज्य ही तृण मानावे. आपण एवढ्या संप्रदायातली माणसं. वाघिणी 9-10 चांगल्या त्या कायची, वाघिणी आल्यात स्वतः वाघिणीची दावीन. भूक लागली की वाघिणी पिळायची, चपाती चुरून खायची. किती मोठं वैभव, तरी शेळी पाळली. काऊन म्हणजे ऊन लागल्यावर कानात दूध, त्या कानातच बोकड्या खाली तो. आता वाघिणीचं दूध प्याल्यावर कुठे त्याला ऊन लागत असतो. काही सोंग काही सोंग. आमच्या इथली पोरायची माया कितीची म्हणली मला ढवळे गुरुवार करायची. म्हणलं काऊन, त्यानं पैसे लय येतात म्हणा. आणि म्हणलं हेच कुठं तुला टाकायचे, त्याचा मेळ लागन आणि ते कुठं ठोती. मग ती ढवळी साडी, ढवळी चप्पल, ढवळच ब्लाऊज आणि गंध ढवळाच. म्या सगळ्याकडे यायला रानातून बलिलन आणलं तिरडी बांधाकडे. आमच्या घरची म्हणली बाई हे तर मेल्यावर साहित्य असते. मी आणलं तो चुना लावला ना कपाळाला, मेलन बाळू महाराज. अशी वृत्त असते का तू एकादश धर, सोमवार कर, प्रदोष कर, काही उपास धरती होय तू. गळ्यात शपथ नाही बायको तितकी येडी नाही, पण तुम्हाला राग येईन म्हणून मयूर घेतलंय. तितकी कशी, इतकी येडी असलं मी नाशिकला गेलो असतो. जय बम बम बोले. नाही कशा हसत्यात बघा ना. काही वरतो शिमाच नाही, काही व्रत. शांबाला नावाची कन्या होती बर का. आणि काय तिच्या बापाचं वैभव गेलं बर का. सऱ्या संसाराची दानादिन झाली लाने नाना. आणि काय त्या पोरीला दुःख झालं बर का. आणि त्या शांबालेने एक मिठाची कळशी घेतली बर का. इति श्रीमद महा गुरुवार पुराणे प्रथमाध्याय. हरे नमः. बप्पा येन
त्वयायाम तरुवृक्षाणाम, तरुण वृक्ष एकच ना. एन च्युत तरुयाम, च्युत म्हणजे आंबा. एन शाखा भयम वरबडंचम, जांभळीम वरबडंचम, तवापासून आंबे न फुटंचम. तवापासून 5-5 वर्ष झालं आंब्याला कायरे लागलं. आणि काय त्या व्रताची आराधना बरं का. आणि मिठाची कळशी दिली बरं का. प्रत्येक सैन्याला मिठाचा कडा खाण्यासाठी दिला बरं का. आणि काय ते मीठ खाल्ल्यावर ताकद आली बरं का. ह्या सैन्याचं टरक्यात टाकू लागलो बरं का. आणि पुढच्या विरोधकाच्या मुसक्या आवळल्या आणि पुन्हा राज्य भेटलं. मला वाटलं शांबाला एक कळशी दि बाई, भारताच्या सीमेवर नेतो, फौजीला देतो. काही सोंग. लक्ष्मी अशी येत असती का. ललाट प्रपटल भयत तिजायम शृंगम स्वेदं तथैवचा. श्रद्धाल भयम भयंती जायम वानिर्प्रगल्भस्ततेवचानां नामं निष्ठां यतन्ति पुण्यं. वेद पुनीतं मुनियति जायं वृष्णिरशास्त्र पुराणचम्. रमावल्लभे तत्राजाय धनत् कुबेरं तत्राजाय वृष्णिरसकलति भयन्ति जायं वृष्णिरसकलति भयन्ति जायं वृष्णिरसकलति भयन्ति जायं. ती रमा, तो धनत कुबेर, ललाट प्रपटले च तिजायम. यानं प्राप्त होत असते, कर्तव्यानं प्राप्त होत असते, कर्मानं प्राप्त होत असते. त्या जेवारी लय झाली, तू पेरल्यापासून गेलात नाही सोमळे. हा, तुझी जेवारी खालीन काच मांडावरी. आणि कशी जेवारी होईन. काम करावं लागन. उद्योगम वर्धनते लक्ष्मी, ओगी येत नसते. लक्ष्मीच्या सणात कोणाला पीठ पण उष्ण देत नाहीत. लक्ष्मी जाती. काही बी अंधश्रद्धा डोक्यावर घेतल्या हो. अहो ज्ञानोबा आहे तुकोबारायच्या राज्यातली माणसं आहेत. आपण अशा अंधश्रद्धा बोकाळू नाही द्यायला पाहिजे. एकदा गावाकडे गेलो मी सगळ्या लक्ष्मीमध्ये कीर्तनायला असतो. आमची पोरायची माय म्हणली, बाई लक्ष्मी पूजनच्या दिवशी तर घरी राहत जाणं. काऊन लक्ष्मी येत असती आणि मग कीर्तनात का चिचुके द्यायलेत का म्हणलं मला. अरे मी ओरिजिनल लक्ष्मी आणायलो तू येड्यावानी काऊन करायली. नाही आमच्यावर घेतली की तुमची खसखस पिकती नाही का. हा, इतक्या तुमच्या धोरणात आहेत का. विठ्ठला 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 योगाशाला. हो, राहिलो मुक्कामाला आणि सकाळी तांब्या घेऊन निघालो. आता गावाकडे म्हणले होते नवतन टपक केलेलं. ते सरकारनं दिलं पण पैसे उचलाय पुरतच केलं आणि त्याच्यात गावऱ्या घातल्या. फोटो काढाय पुरतच 12,000 उचलण्यापुरताच संडास बांधला मधात गावऱ्या. हो, त्याचा एक ज्वलंत उदाहरण आहे पण नको सांगायचं आता. ते फोटो काढाय पुरता संडास बांधला सुतळे बाबा. सांगतो घरड्याला वृत्तांत. आता ते फोटो काढाय पुरता पण त्याचा आउटलेट काढ स्वयंपाकापाशी आणि एक पाहुणा आलं शेजाऱ्याची तर संडास म्हणून मधात गेलं. समजून घ्या काय काय झालं असं तर कल्पना. अहो इतकं देऊ नये माणसं येड्यावानी करायला मिळच कळलं. काळ कुठं आलाय तेव्हा नव्हतं गावाकडे. डबं घेतलं निघाल. थांबा म्हणलं काय झालं. अहो थांबा ना म्हणलं काय झाले. आज गाठी मारल्याशिवाय संडासला जात नसते. म्हणलं काऊन. लक्ष्मी जात असते. अरे हाणून घेऊ का म्हणलं तुया पुढं. अरे लक्ष्मी इतकी येडपट हे का संडासात झाला चंडाळणी. कशा असं त्यात बघा ना. असा बारीकसा बॉम्ब टाकाव. अहो गाठी मारल्याशिवाय शास्त्र धन नाही कीर्तनायला भागवतायला रामायणाला प्रवचनाला. का गुण याच आहे तुम्हाला. मंदिराचे भितर मागून पेड्यान रंगिले. मागून खातो का देऊ. भोकणाची भोकणा असा पेड्याला मागून पेड्याचा लावायचा मागून.
सक्रातीच्या दिवशी यायच्या कुकू इथं लावायला पाहिजे होतं. हे ती ललाटम प्रपटलम नैवम इंचुंड संचम इकून लावनसम काय सांगो. याच्यासाठीच मला 4 फेब्रुवारी 2019 पंढरपुरातल्या मालकांना सांगितलं, यामड्या वापस कर त्याला. वापस केलं. आपण दोघं गेलतो. हो तुम्ही गेलते पण ते काय पंढरपुरातलं म्हणलं असं वापस कर यायला. काय सांगू लागलो. देवी प्रसन्न झाली. देवी असू द्या त्याबद्दल काय नाही, पण देवीला मानण्याचा सुद्धा प्रकार वारकरी संप्रदायानुसार माना. कितीतरी अभंग आहेत देवीसाठी. स्वर्ग मृत्यू पाताळ बाईच्या अंगात आलं होत्या. माणसं बाई म्हणली की माग पाहते तो. मी जर म्हणलं असतं एखाद्या बुवाच्या अंगात आलं असतं एका बोतानं नसतं पाहिलं. स्वभावच पडलाय त्याला काय करता. देवीचा उपासक. किती देवीचे अभंग आहेत. माझ्या रयतेच्या राजाला जगदंबा प्रसन्न झाली. असं वागला असेल का माझा रयतेचा राजा. काय त्यांचा गोंधळ शिस्तीत असायचा. बेल भंडार उधळायचे. किती सुंदर किती सुंदर. जागरण असायचं. सगळं असायचं व्यवस्थित. आपले काही आगाऊच कोणते. देवी प्रसन्न झाली एका व्यक्तीला आणि देवीनं त्या व्यक्तीला सुतळे बाबा परीस दिला. काय वानवात नपुरी वाणी. 11 वाजून गेले. जगन्नाथ नाना म्हणले कीर्तन आगाव करा. आगाव धंदा हे आंगलगावचे. हो आणि इथलं कीर्तन नाना म्हणते आगाव करा. हो नाना आमचे जत्राला सोबत असतात आम्ही यात्रेला. आवड असती काय. प्रसन्न झाली. भागवत नाव. पण परीस मिळाल्याच्या नंतर परिसा भागवत नाव पडलं. असंच झालं. परिसा भागवत. कर्तव्यानुसार कामानुसार काही काही गोष्टीची नाव पडत असतात. परिसा भागवत. तो परीस प्राप्त झाल्याच्या नंतर महिनाक्ष लोखंडच धुंडीत होता. खा परा परीस काय करी. परिसा सोनं करायचं असेल तर लोखंडच लागते. कशाला चिटकवा होत नाही. फक्त लोखंड पाहिजे. जमा केलं लोखंड. कुंटलानं सोनं तयार झालं. श्रीमंत माणूस परिसा भागवत. श्रीमंत श्रीमंत. आणि पैसा आला की किंमत असते. सुतळे बुवा धर्मसिद्धांत आहे. पैशाच्या विरोधात कधी जायचं नाही. अर्थ नावाचा पुरुषार्थ 4 पुरुषार्थापैकी एक आहे. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. महाराजांचा पुरावा. धनवंत पुरुषाशी हा बायको अशी पुढं 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 पुढंच करते. लय बेकार अनुभव मागच्या लॉकडाऊन मध्ये बाप्पा. मी आंघोळ झाली की डबा घेऊन आपलं सकाळी झाली नेहरी की डबा घेऊन रानात. उशीर झाला की आपलं गडबडीनं कराबी म्हणायची ताकद नव्हती. मेळ आटला होता ना सगळा. मग आपलं ते जायचो मी रानात. गडी घेऊन यायचं मागून डबा. कधी कधी आपलं स्वयंपाक नसलं टाईम असला तर खुर्ची टाकून बसायचं पुढं. ते समोरचं कुत्रं मायापाशी येऊन बसायचं. ते आमच्या पोराला म्हणायचं अरे धन्या एखादी पोळी आण बरं संध्याकाळची.
मग ती शिळी पोळी कुत्र्याला टाकायची. ते कुत्र्यानं 10 महिने मोह सोडत नाही पाय. एका दिवशी घरच्यात पाणी घेऊन आले, तुळशीला पाणी घातलं, तुळशीला पाणी घातलं. हार कुत्र्या हार, 10 महिने झाले इथंच बसलास. नाही, मौन आहे, गळ्यात शपथ मौन आहे. हे मन आहे बर का. नाही हाय शबात बाजार. सगळं आलं की घरातली सगळी लोक सन्मान देतात. वात्सल्यम सुते दैवम येत प्रारब्धेषु व्याप्तम दरिद्रीम सर्वस्ततेयाम वात्सल्यम नैवम रसना प्रियानाम किम कारणेन भयज्जनो. जाबाली सांगतात बकदालभ्यांना, महाराज एका माईच्या पोटी 2 पोरं जन्माला यावा, एक समर्थ असावा, एक भिकारी असावा. आईचा बघण्याचा दृष्टिकोन समर्थाकडे वेगळा. इथून सुरुवात पैशाची, त्याच्याला बाकी जैन पिटले हटायची. दारिद्र्यायाम निष्ठेषु पिशुन भयप्याप्तिहा. पिशून इष्ट मित्र सजन सखे, आपल्याकडे जोपर्यंत का तोपर्यंत मुळवाट्या पत्रिका सगळे देणार. तुमचं वाजलं. एक सोपं सांगू का तुम्हाला, सोपं. सक्का जावई, नाही अनुभव असतो काय काय माणसाला. सख्खा जावाई दवाखान्यापाशी पिऊन पडला. कोण आहेत? आमच्या गावची मुलगी दिलेली आहे. आमच्या जावयाच्या भावकीतला आहे. पियाला म्हणलं की पाहुणा म्हणायचंच नाही. आणि नायब तहसीलदार असं नाही, आमच्या जावयाची सख्खी चुलत भाऊ. अरे मुंड पण वेगळं हिंती यायचं, सुतक पण नाही तुझ्या जावायला त्याच्या घरातलं कोणी मेल्यावर. तर नायब तहसीलदार म्हणलं की आमचा.